संगमनेर नगर परिषदेच्या निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या या विभागाचे 5 जिल्ह्यांचं आमदारकी पद अत्यंत यशस्वीरीतीने ज्यांनी भूषवलं असे आणि पहिले नगराध्यक्ष की ज्यांनी कृतीतून संगमनेर बदलून टाकण्याचं काम केलं असे माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा सौदी दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, माजी नगराध्यक्ष कैलासराव लोणारी, रणजित सिंह देशमुख, जयश्री थोरात, पगडाल सर, तालुका शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वरजी दिवटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, इसाक खान पठाण, अजीज ओरा, बापूसाहेब टाक, पप्पूजी कानकाटे, अशोक सातपुते, सौदे प्रमिलाताई अभंग, सेवा समितीचे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम उभी केलेली आपण, त्या डॉक्टर मैथिलीताई तांबे, सर्व उमेदवार, उपस्थित सर्व आणि पत्रकार आणि सर्व बंधू आणि भगिनी, 2 तारखेला तुम्हाला नगरपालिकेचं मतदान करायचं आणि हे मतदान आपण सर्वांनी संगमनेर सेवा समितीच्या या उमेदवारांना करावं, त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं ही विनंती करण्याकरता आपण इथे आहोत. उमेदवारांची निवड हे सगळं अत्यंत काळजीपूर्वक केलेलं आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही कारण खूप वेळ सभा चाललेली आहे. अत्यंत काळजीपूर्वक केलेली आहे. खरं आहे की खूप इच्छुक उमेदवार होते, संख्या खूप मोठी होती. एका एका जागेकरता 5-5 इच्छुक उमेदवार, सगळे कॅपेबल, चांगले, खरे, पण शेवटी निवडावा लागतो एकच, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी समजून घेऊन संगमनेर सेवा समितीमध्ये जो पॅनल उभा केला तिला पाठिंबा दिलेला आहे. जे थोडेफार इकडं तिकडं गेले असतील त्यांनी सुद्धा, माझी विनंती आहे की या संगमनेरच्या विकासाकरता, संगमनेरच्या शांततेकरता, संगमनेरच्या बंधुभावाकरता त्यांनी सुद्धा सामील व्हावं ही सुद्धा विनंती मी या निमित्तानं करीन. निवड करत असताना खूप काळजी घेतलेली आपली सहसा पद्धत आहे. म्हणजे अनेक वर्षानुवर्ष निवडणुका करतो, 1/3 जे असतात ना ते आपण अनुभवी घेत असतो, जुने जाणते घेत असतो. 2/3 म्हणजे 66%, 33% जुने जाणते, 66% अनुभव नवे, ही पद्धत आपली. त्या पद्धतीने आता सुद्धा आपण केलेलं आहे. 11 लोक हे जुने जाणते आहेत, अनुभवी आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष नगरपालिकेचा कारभार केलेले आहेत. आणि नवीन आहेत 20 लोक, हे नवीन आहे. मैथिलीताईसह 20 लोक हे नवीन चेहरे आपण दिलेले आहेत. जुन्या जाणत्यांमध्ये आपण दिलीपराव पुंड आहेत, सगळे नाव मी घेत नाही, 11 समजून घेतील बाकीचे. विश्वासराव मुर्तडक आहेत, किशोर पवार आहेत, तेव्हा हे तगडे बरं का, तसे म्हणजे भारी आहेत. ज्यावेळेस मैथिलीताई नेतृत्व करणार आहे त्यावेळेस तिच्या पाठीशी राहणारे आणि या सगळ्यांना, नवीन यांना चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम हे जाणते अनुभवी लोक करणार आहेत. आणि या नगरपालिकेचं नेतृत्व करणार आहे मैथिलीताई तांबे. या डॉक्टर मैथिलीताई तांबे इकडे या नमस्कार करायला, आणि तुम्ही सगळ्यांनी उभं राहून जागच्या जागी नमस्कार करा. सगळे उमेदवार तुम्हाला नमस्कार करतायत. मैथिलीताई तू या बाजून उभं राह. म्हणजे तो उभं राहायला सुद्धा घाबरतोय. मला खरं सांगतो, डॉक्टर मैथिली खरं म्हणजे मनस्वी असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. 15 वर्ष मी जवळून पाहतोय. अत्यंत हुशार, अत्यंत चाणाक्ष. हुशारी म्हणजे भाषा किती येतात. मराठी चांगली आहे, हिंदी चांगली आहे, इंग्रजी चांगली आहे, तामिळी चांगली आहे, कन्नड चांगली आहे, अजून कोणती राहिली की सांग. एक वेळ आली अशी होती, मुंबईवरून चेन्नईला जायची वेळ आली. कोरोनाचा कालखंड होता.
आई वडिलांकरता चेन्नईला जायचंय, विमान सेवा बंद आहे. मैथिलीताई एकटी निघाली गाडीनं आणि गाडीनं चेन्नईला पोहोचली. तुम्हाला सांगतो धाडशी आहे, भक्कम आहे, हे ताकद आहे, एक वेगळं हे. आणि आणखी एक गोष्ट खूप चांगली, मैथिलीचा हातचा स्वयंपाक ना A1. तुमच्या नगरपालिकेचा स्वयंपाक सुद्धा सुंदर होणार, काही काळजी करू नका तुम्ही. ही अशी टीम दिलेली, ही 11 अनुभवी 20 नवे, मैथिलीताईचं नेतृत्व. आणि मला खात्री आहे की पुढचे 5 वर्ष तुमच्या विकासाचे असतील, तुमच्या जे काही आहे ते आणखी पुढे नेण्याचे असतील. खरं जे मला आठवतं की डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष केले गेले, अत्यंत चांगली प्रॅक्टिस होती. मग अशी ते बरी बरी म्हणत होते, ते स्वतः म्हणू शकत नाही ना, खूप प्रॅक्टिस, बंपर प्रॅक्टिस होती. सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही नगरसेवक व्हा, नगरसेवक व्हा. नगरसेवक झाल्यावर लगेच नगराध्यक्ष व्हा. मी खरं सांगतो, मी आमदार होतो, मी काळजीत पडलो की हा गडी आता नगराध्यक्ष होणार, कसं होणार. तर ज्या पद्धतीनं त्यांनी नगरपालिका चालवली, जी शिस्त त्यांनी नगरपालिकेला दिली, 30 वर्ष एका लाईनीने आपण चाललेली दिसते. नगराध्यक्ष विश्वासराव मोठे झाले, दिलीपराव पुंड झाले, कैलासराव लोणारी झाले, राजा वाकचौरे झाले, नगराध्यक्ष झाले, उपनगराध्यक्ष झाले, अनेक सभापती झाले. सगळ्यांनी, अशी नगरपालिका महाराष्ट्रात आहे की नाही मला माहित नाही, परंतु सगळे ठराव एक मतानं झाले. आज चर्चा झाली असेल, बाहेर मात्र एक मतानं सगळे आले आणि असं हसत खेळत एक मतानं नगरपालिका चालवली. आदर्श नगरपालिका असूच शकत नाही असं म्हटलं जायचं. 30 वर्षामध्ये दाखवून दिलं की आदर्श नगरपालिका असू शकते, आणि ती म्हणजे संगमनेर. 27 कोटी रुपयाचे बक्षीस. अरे तुम्ही काही विचार कराल का रे, सत्ता आपली नाही, अशा वेळेस सुद्धा कोट्यावधी रुपयाचे बक्षीस खेचून आणण्याचं काम त्या काळातल्या नगराध्यक्षांनी केलं, दुर्गाताईंनी केलं. आजही तुम्ही उपनगरांमधल्या गल्ल्यांना गेलं तर काय दिसतं, स्वच्छता दिसती. आजही तुम्हाला बाकी शहरात जाल तर उडी मारून घरात जावं लागतं गटारीवरून. सगळे भूमिगत गटार केले गेलेत. थोडी गडबड झाली आहे प्रशासकीय काळामध्ये, दुरुस्त करावे लागेल, परंतु सगळ्यात स्वच्छ शहर पुढच्या कालखंडामध्ये हे संगमनेर राहील याची ग्वाही सुद्धा आता सत्यजित तांबे यांनी दिलेली आहे. पाण्याच्या बाबतीत चर्चा झाली. पाण्याच्या बाबतीत मी म्हणत असतो, पाण्याच्या बाबतीत की पाणी किती, अरे तुम्ही सगळ्यांनी दिवाळीला अभ्यंग स्नान केलं ना चांगलं उठणं लावून, सगळे म्हणते हो हो केलं केलं. अरे म्हणलं ते पाणी निळवंड्याचं होतं. तुम्ही गाड्या सुद्धा निळवंड्याच्या स्वच्छ पाण्यानं धुता, पिण्यालायक पाण्यानं धुता, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, तुम्ही गाड्या धुता. इतके भाग्यवान संगमनेरवाले तुम्ही. आपोआप आलं का रे ते? कोणीतरी धरणं करता प्रयत्न केले, आग्रह केला, मंजूर करून घेतलं, आतल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं केलं, त्या धरणाकरता निधी आणला, त्याला आउटलेट ठेवलं. एवढं 38 किलोमीटरची लाईन अडथळे ओलांडत इथं आणली. आतमध्ये शहरामध्ये नवं जाळं तयार केलं, आतमध्ये शहरातलं अत्यंत सुंदर जाळं केलं, पाण्याच्या टाक्या केल्या. जे खड्ड्यातून पाणी काढावं लागत होतं, 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर तुमचं पाणी येऊन पोहोचायला लागलं. आनंद वाटला पाहिजे. आणि ज्याने काम केलं, अरे कधी शाबासकी देण्याचं आपली दानत असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती शाबासकी द्यायची असती, मताच्या रूपानं द्यायची असते. कुणीतरी केलं म्हणून झालं ना, हे विसरून चालेल का आपल्याला? सुंदर शहर, बागीचे सुंदर केले गेले. प्रत्येक नगरसेवक धावपळ करणारा, प्रयत्न करणारा, मनापासून काम केलेलं. विरोधी असेल तरी त्याला सामावून घेतलं, त्यांनी लोटलं नाही बाजूला. एक मताने नगरपालिका चालली, एक आदर्श शहर केलं. हा रस्ता आपला आपण पाहतो, जाता येता पाहतो. आता मी गमतीनं 2-3 भाषणामध्ये काल म्हटलं की आता असं आहे की काश्मीरमध्ये 4-5 दिवस जर थांबले ना, तर काश्मीरचा तो डोंगर, हे पर्वत दिसत नाही, बर्फ दिसत नाही, हिरवं दिसत नाही, फुलं दिसत नाही, नजरेत बसून जातं. गणपतीपुळ्याला किंवा नरिमन पॉइंटला थांबलं तर तुम्हाला समुद्र दिसायचा नाही, कारण नजरेत बसून जातं.
तसं संगमेरकरांच्या नजरेत हे सगळं बसून गेलंय. त्याला दिसत नाही, पण बाहेरचा पाहुणा येतो तेव्हा म्हणतो काय रस्ता केलाय रे तुमचा, काय सुंदर संगमेर दिसतं. हा बाहेरचा पाहुणा म्हटल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला कुणीतरी धडपड केली ना रे, प्रयत्न केला ना. खरंय गडकरींकडून पैसे मी आणले, 25 कोटी त्यांचे, बाकी स्टेट गव्हर्नमेंटचे. अशा पद्धतीनं आणखी पुढच्या पर्यंत आहे. संगमेर खुर्चा रस्ता याच्यातच आहे, तिथपर्यंत आहे. हे पैसे आणले, आणखी पैसे घातले, काळजीपूर्वक रस्ता केलाय. नीटपा इथून कडेने जात असताना ह्या सगळ्या दोन्ही बाजूने कळू दिलं नाही. बिगर टाक्याचे ऑपरेशन आहे सगळे. अरे आत पहा, असं लाईट पडलेला दिसलं. आम्ही म्हटलं की काही नाही, मला उद्घाटन माझ्या हस्ते करता येत होतं. मी म्हटलं नाही, आपण साजरा करू, म्हणलं हॅपी हायवे करून टाकू याचा. सगळे एकत्र या, आनंदानं नाचा, गाणे म्हणा. आम्ही ज्यावेळेस सगळे आनंदानं नाचत होते, गात होते, पाऊस पडत होता, शहर नाचत होतं, त्यावेळेस नतद्रष्ट असणारे लोक इथं आडवे येऊन बसले होते. लाईट कशी घालवायची याच्याकरता प्रयत्न करीत होते. लक्षात ठेवा, जे लाईट त्यावेळेस आनंदाच्या हॅपी हायवे मध्ये लाईट घालवायचा प्रयत्न करीत होते, आडवा करून रस्त्याला आडवे येऊन बसले होते, धरणं धरून बसले होते, आरडत होते, ओरडत होते, निषेध करीत होते, ते आता पुढून उभे. तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. अरे तुम्ही आनंद व्यक्त करायचा, आनंद केला पाहिजे व्यक्त. तुमची दानत तेवढी सुद्धा नाही. हा रस्ता झाला, आपण पाहतो पुन्हा नाशिक हायवे आपोआप नाही होत. कोणतरी प्रयत्न करतं, डांबरीकरण असताना पुन्हा कॉन्क्रिटिंग त्याच्या होत असताना दिसतंय. विमानतळ आपलं जवळ आलंय, ऍक्विजिशन मी केलेलं आहे. ते विलासराव देशमुख साहेब होते, पूर्णपणे ऍक्विजिशन. तिथल्या लोकांना विचारा इथं विमानतळ कुणी आणलंय, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. रेल्वे आपली, आम्ही प्रयत्न केला, इथून रेल्वे गेली पाहिजे, समनापूरला स्टेशन पाहिजे, पोखरी हवेलीला ऍक्विजिशन पर्यंत पूर्ण केलं. आणि काळ बदलला, रेल्वे कुठं गेली कळायला तयार नाही. पण त्याच्याकरता अजून आम्हालाच भांडावं लागतंय. सत्यजित भांडतोय, मी भांडतोय, पण ज्यांनी भांडायला पाहिजे तो मुख गिळून गप बसलेला आपल्याला दिसतोय. काय चाललंय तुमचं लक्षात घेतलं पाहिजे. आपली अर्थव्यवस्था चांगली आहे. 9,000 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या बँकांमध्ये आहेत. सहकारी संस्था आपल्या चांगल्या आहेत. शिक्षण व्यवस्था आपली चांगली आहे. बाजारपेठ आपली सुंदर बाजारपेठ आहे. व्यापारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यापार करतात, नफेखोरीला वाव देत नाही, वैशिष्ट्य आहे. सोन्या चांदीचे 350 दुकानं आपल्याकडे आहेत, भरलेली फुललेली. असं हे सगळं शहर शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव यांना नटलेलं हे शहर आहे. आपल्याला काय करायचंय, हे जपायचं का नाही हा खरा प्रश्न आहे. हे पुढे न्यायचं का नाही हा खरा प्रश्न आहे. अलीकडच्या कालखंडात काय काय पाहायला मिळतं, अलीकडच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतं. मी वर्षाचा आढावा घेत नाही, 8 दिवसाचा फक्त आढावा घेतो. 8 दिवसामध्ये कोणीतरी कोणाचा तरी हात तोडला, बरोबर आहे. कोणी तोडला तपासा. मी बोलणार नाही, मी आरोप करत नाही. कोणी तोडला, कोणत्या गाडीत बसणारे होते, कोणाचे कुटुंब, कोणाबरोबर राहणारे, तपासून घ्या. कुठेतरी इंजेक्शन पकडले, नसेल इंजेक्शन, म्हणजे जे अंमली पदार्थाचे इंजेक्शन, त्याचा साठा कोणाकडे तरी पकडला, कोण आहे ते तुम्ही तपासा. कुठेतरी गाळ्यात 43 लाख रुपयाचा ड्रग्जचा गोळ्या असणारा साठा सापडला, अंमली पदार्थाचा. कुठून आला, कसा यायला, हे सगळं सुरू झालं, तुम्ही तपासा. पोलीस स्टेशनला अनुभव आला तर 2 गुंडांनी आपसात मारामारी केली म्हणे पोलीस स्टेशनला. PI आमचे गरीब होते, बदलून घेतलं तिने स्वतःला, निघून गेले बिचारा. आता नवा PI जरा कडक आहे म्हणतात, कानपट्टीत हाणल्याशिवाय राहणार नाही असं कोणी वागलं तर. कोणत्या तरी नेत्याचे येतात, मग त्यांना सांभाळा. अरे कानपट्टीत मारायचं, नेत्याला कळवायचं, अशी विचित्रपणा करतात हे लोक. आपल्याला हे शहर चांगलं चालवायचं असेल, नशा मुक्त ठेवलं पाहिजे, अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवलं पाहिजे. आम्ही जे जपलं ते जपण्याचं काम पुढच्या काळातही करावं लागणार आहे. इथं SD स्टँड समोर येतात आणि भाषण करतात. नशेचे जे माफिया आहे ते, कोणी एंट्री दिली त्यांना हे तपासण्याची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे तुम्ही तपासलं पाहिजे, आम्हाला बोलायला लावू नका. हे काय चाललेलं आहे, हे कसं चाललं हे पहा तुम्ही सगळे. मी आपल्या सगळ्यांना सांगितले, सुंदर संगमनेर पाहण्याचं काम आम्ही केलं. हे सगळे जेवढे शॉपिंग सेंटर आहेत ना, मी आमदार झाल्यानंतर आम्ही
कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यावेळेस ताब्यात नव्हती, ती ताब्यात आली आणि हे सगळे गाळे आम्ही बांधले. तर आम्ही त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बांधले. एका गाळ्याकरता 50,000 खर्च आला. आम्ही 25,000 दिले यांना. विचारा, आता ते मोठे शेड झाले. चांगली गोष्ट झाली, आम्हाला तेच लागतंय. आपण पाहिलं असेल एसटी स्टँड असेच गाळे होते, पुढं टपऱ्या होत्या, टपऱ्यांचे ते दुकानदार झाले, एक चांगला सन्मान त्यांना मिळाला. नवीन नगर रोडचे जे झाले ते सुद्धा टपऱ्या होत्या, तिथं व्यवस्था झाली. प्रत्येकाचं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. पुढेही तो आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला संघर्ष सेवा समितीला निवडून दिलं पाहिजे. काल काही गोष्टी खाली आले होते, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते. माझा फोन दे, आले होते बिचारे. प्रचार तर करणंच आहे, नाईलाज असतो, यावं लागतं. आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं. आमदार मागून बोलायचा, बिचारा पुढे बोलायचा. केविलवाणी परिस्थिती होती. मी काही त्याच्यावर जात नाही, परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की MIDC कसं करता, कसे प्रयत्न केले, काय लागतं, पाणी कसं लागतं, हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आता त्यांनी MIDC मंजूर केली असं सांगितलं. फोन केला डायरेक्ट, MIDC मंजूर, फार चांगलं आहे. मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू. आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला? लागतो का बघ. हॅलो, उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे. ते काय थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत बा, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निव्वळ संगमेर पुरतो नाही, ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले. करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा झालेला आहे. काही मार्ग निघाला तर आनंदाचे. सत्यजित प्रयत्न करतो, त्याच्या हाताला यश येवो. माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे. सत्यजित तुलाच काम करावं लागेल, इतरांना वेळ नाही. इथं खूप काम पडलंय. प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या. आणि ते म्हणतात संघर्षी शांतता घालवतायत म्हणे. मला सांगा रे, संघर्षी शांतता घालवणारे आपण आहे? अरे यांचं वागणं, इथं माझं घर आहे, तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवतं. आम्ही एक गेट केलं, कुणी असं करेल का रे? त्या गेटवर गेट लावेल का? यांनी त्या गेटवर गेट लावलं होतं. पाहिलं ना तुम्ही? यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. ही शहराला बाधक प्रवृत्ती लक्षात ठेवा.
आपला शहर पुढे जायचं असेल, शांततेनं चालायचं असेल, सुकून, खरं सांगतो का अनेक मंडळी म्हणत असते संगमनेरमध्ये जो सुकून आहे तो कुठं नाही. सुकून याचा अर्थ आंतरिक शांती. ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाहीत. कठीण परिस्थिती होऊन जाईल. काही लोकांना हे मोडायचंच आहे. ते सुद्धा काल आले, उत्तर दिलं सत्यजित, तुझी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला, मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना. ते आज दिवसभर होते, विकासाकरता संगमनेरला आम्हाला मतदान करा, विकासाकरता मतदान करा, हे करतो ते करतो, सगळं आश्वासन. मी त्यांना एकच म्हणल, तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला. अरे तुमच्या नगर मनमाड होईना, सगळी सत्ता असताना, खासदारकीची, आमदारकी, सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता दळ होईना तुम्हाला. आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय, तेवढा करा मग सांगाल या संगमनेरवाल्यांना विकासाच्या गप्पा. आणखी खूप बोलण्यासारखं आहे, मी काय त्यात जात नाही. पण आपण एव्हा संगमनेर म्हणून सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपलं अस्तित्व, आपली प्रगती, आपला विकास, आपली शांतता, बंधुभाव, प्रेम एकमेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची, आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे संगमनेरच्या विकासाकरता आणि शांततेकरता. सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार 30 नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि 31 मैथिलीताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्याने विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. इथं चूक चालणार नाही, चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही, हे तुम्हाला सांगतो. चूक चालणार नाही बिलकुल. आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला निश्चितपणे खात्री वाटते. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.